नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुळस. मित्रांनो, पहलगाममध्ये काश्मीरमध्ये जो नरसंहार झाला, हत्याकांड झाला, 27 निरपराध प्रवाशांना मारण्यात आलं. मित्रांनो, प्रवासी नव्हे तर हिंदूंना मारण्यात आलं. आता हिंदू का, तर तिथे हिंदू हा धर्म विचारून त्यांची हत्या केलेली आहे. त्यांचे वस्त्र उतरून तो हिंदू आहे की मुसलमान आहे याची पडताळ केली गेली आणि त्याच्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. आणि ती हत्या केल्यानंतर त्या पुरुषांची त्यांच्या महिलांना त्यांनी एक उत्तर दिलं. महिलांनी विचारलं, हे तुम्ही असं का करताय? आम्हालाही मारा, आम्हालाही मारा, आम्हालाही सोडू नका. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला एवढ्यासाठी सोडतोय की तुम्ही नरेंद्र मोदीजींना जाऊन सांगा की आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करणार आहोत. हा निरोप तुम्ही नरेंद्र मोदीजींना नेऊन सांगा 56 इंचच्या छातीला. त्यासाठी आम्ही तुम्हाला जिवंत सोडतो. मित्रांनो, ही घटना घडल्यानंतर पूर्ण देशभरामध्ये एक संतापाची लाट उसळली. संतापाची लाट उसळली. पाकिस्तानामधून आलेले अतिरेकी आणि त्या काश्मीरमधले अतिरेकी, अशी दोन्ही अतिरेक्यांनी मिळून ही हत्याकांड केला होता. मित्रांनो, आता पाकिस्तानमधील अतिरेकी आणि काश्मीरमध्ये अतिरेकी, काश्मीरमधले म्हणजे भारतातील अतिरेकी, काश्मीर राज्यातील अतिरेकी. आता हा हत्याकांड जो झाला त्याच्यानंतर पूर्ण भारतातील नागरिक एकत्र आले, पूर्ण भारतातील नेते मंडळी एकत्र आले, एवढ्या संघटना ते एकत्र आलेत आणि त्यांनी त्याचा निषेध नोंदवला. त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी एक पण घेतला, एक निर्णय घेतला. त्यांनी बिहारमधील एका भाषणामध्ये अगदी थेट पाकिस्तानाला उत्तर दिलं, त्या अतिरेक्यांना उत्तर दिलं की आम्ही एका अतिरेक्याला शोधून, तो कुठेही पातळात गेलेला असला तरी त्याला आम्ही शोधून त्याच्याच भाषेमध्ये त्याला उत्तर देऊ, किंबहुना त्याच्यापेक्षाही जहाल आम्ही उपाय त्याच्यावरती करू, जे त्यांच्या 7 पिढ्यासुद्धा विसरणार नाही. असं त्याने एक भाषण देताना सांगितलं. आणि त्या भाषणामध्ये त्याने इंग्रजीमध्ये सुद्धा संबोधन केलं. इंग्रजीमध्ये संबोधन करण्याच्या मागचा उद्देश होता तो म्हणजे विश्वाला कळावं, जगाला कळावं आम्ही काय करणार आहोत, आमची नीतिमत्ता काय आहे, आमची विचारधारा काय आहे, आमचे संस्कार काय, आमची संस्कृती काय. त्यावेळी स्वच्छ भाषेत, स्पष्ट भाषेत सांगितलं होतं की आम्ही अतिरेक्यांना आता संपवणार, मग तो भारतात असो किंवा पाकिस्तानामध्ये असो, त्यांना नेस्तनाबूत करणार, 100% त्यांना संपवणार. जसं भारत सरकारने नक्षलवाद्यांना 100% संपवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याच प्रकारे आता अतिरेक्यांची ती पाळी आलेली आहे. काश्मीरमधून तर बहुतांशी अतिरेक्यांना संपवण्यात आलेलं आहे, तरीसुद्धा कुठून आपले डोके वर काढतात. कारण आजही भारतामध्ये, फक्त काश्मीरमध्ये नव्हे तर भारतामध्ये सुद्धा असे अतिरेकी आहेत, स्लीपर सेल आहेत, जे भारताचं अहितचा विचार करतात. कारण ज्यावेळी फाळणी झाली मित्रांनो, त्या फाळणीच्या दरम्यान ज्यांनी 2 देशाचं विभाजन मागितलं होतं, ज्यांनी इस्लामिक देश मागितला होता, त्याच्यातील बहुसंख्य मुसलमान इथेच राहिले. ज्यांनी त्या देशाच्या बाजूने मतदान केलं होतं, पाकिस्तानाच्या बाजूने मतदान केलं होतं,
तो भूखंड हवा, भारतातील एक भूखंड हवा आणि आम्हाला तिथे इस्लामिक राष्ट्र स्थापन करायचं आहे, मुस्लिम राष्ट्र स्थापन करायचं अशी मागणी करणारे बहुसंख्य इथेच राहिले. याचा अर्थ काय मित्रांनो लक्षात घ्या. जे काही गेलेत त्यांनी पाकिस्तान तिथे स्थापन केलं, पण इथे जे बहुसंख्यक राहिलेत ना मित्रांनो, त्यांना हेच करायचं होतं की उर्वरित भारताला विखंड करायचं होतं, उर्वरित भारताची तुकडे पाडायचे होते आणि त्या दृष्टीने ते इथे राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पाकिस्तानाचे झेंडे मिरवताना, पाकिस्तान जिंदाबाद म्हणताना तुम्हाला येथील युवक असो, महिला असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, म्हातारा कोतारा असो, तो तुम्हाला दिसणार. कारण त्यांचे मनसुबे तेच आहे, त्यांची विचारधारा तीच आहे. असो मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण हा विषय कशासाठी मांडतोय, हा विषय का घेतला आहे, की बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला की विरोधकांनी आधी समर्थन केलं, आता विरोध का करताय. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, यूट्यूब बघून, माझे चॅनल बघून किंवा असं सामान्यरित्या, की विरोधकांनी समर्थनसुद्धा केलं त्यावेळेला, एकसाथ आलेत आणि आता ते विरोध काय करत आहेत, त्याच्यामागे त्यांचं काय रणनीती आहे. मित्रांनो, यावेळी तुम्ही समर्थन करता त्यावेळी त्या देशाबरोबर तुम्ही उभे राहता, त्या राष्ट्राबरोबर उभे राहता, त्या विचाराबरोबर उभे राहता, त्या विचारधारेबरोबर उभे राहता. आणि विचारधारेबरोबर जेवढी उभे राहता, समर्थन करता, त्यावेळी ते 100% असाल. पण तसं दिसून आलं नाही. कारण हे जे विरोध करतायत ना, ते षडयंत्र रचतायत. त्यांनी कुठलीही युद्धनीती वापरलेली नाही आहे, रणनीती वापरलेली नाही. ते कुठलंही राजकारण करत नाही आहे. ते काय करत आहेत, षडयंत्र रचत आहेत. आता तेच समजून घेऊ आपण. आधी त्यांनी भारत सरकारला, मोदी सरकारला समर्थन का केलं हे आज आपण पहिलं समजून घेऊ. समर्थन करण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की आता तुम्ही ऐकलं असेल नुकतेच की भारत आता चौथी आर्थिक काय म्हणतात त्याला, आर्थिक स्थितीवर पोचलेला आहे. इकॉनॉमीची आता भारताने 4थं स्थान प्राप्त केले आहे जगामध्ये आणि जपानला त्यांनी मागे ढकललं आहे. आता पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, नंतर चीन आहे, रशिया आहे आणि आता भारत आहे. भारताने ही जी छलांग मारली आहे ना, किंवा ही जी प्रगती झाली आहे, ह्या प्रगतीची चाहूल ह्या विरोधकांना होती. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या प्रगतीची चाहूल ह्या विरोधकांना होती की आता भारत त्या दिशेने चालला आहे. चौथं अर्थसंकल्पीय त्यांची प्रगती झालेली आहे, अर्थव्यवस्था झालेली आहे आणि ही व्यवस्था कोलमडवावी अशी त्यांची इच्छा होती. मित्रांनो लक्षात घ्या, ही अर्थव्यवस्था कोलमडावी, चौथी नव्हे तर आता 5वी आहे, 5व्यावरून परत ते ढासळून 10व्यावर जावं किंवा 100वर जावं. कारण जर हे युद्ध लांबलं असतं, हे युद्ध जर लांबलं असतं तर ती परिस्थिती आली असती. कारण जे काही युद्ध करतायत, जे काही युद्धाच्या स्थितीमध्ये आहेत देश, त्यांची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. आणि ज्या वेगाने आता भारत आपली प्रगती घडवतोय, आपली उन्नती घडवतोय, त्या वेगाला एक ब्रेक लागला असता. आता त्याच्या मागचा उद्देश त्यांचा काय, तर हे युद्ध तुम्ही पाकिस्तानाला नेस्तानाबूत करा, पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानाला संपवून टाका, अमुक करा, तमुक करा. अगदी ते राहुल गांधीपासून, त्यांच्या प्रवक्त्यांपासून हे ओवेसीसुद्धा अगदी पोट तिडकीने बोलत होते. पाकिस्तान आता ह्या जगाच्या नकाशावरून नेस्तानाबूत झाला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे. म्हणजे किती प्रेम या देशाबद्दल, किती त्या नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल प्रेम उणमोडून आलं. विचार करा मित्रांनो, ते प्रेम नव्हतं तर भारताची
अर्थव्यवस्था, भारताची अर्थस्थिती ढासाळावी, इथे महागाईचा डोंब उसळावा, इथे अफरातफरी निर्माण व्हावी आणि या अफरातफरीमध्ये आपण काहीतरी आपला हेतू साध्य करू, आपलं मतलब साध्य करू. मित्रांनो, लक्षात आलं का? हे जे समर्थन होतं ना, हे समर्थन एवढ्यासाठीच होतं की भारतामध्ये अफरातफरी निर्माण व्हावी. आधीच मोदी सरकारच्या विरोधात जे काय माहोल तयार केलं आहे, जे काय चित्र रंगवलं आहे विरोधकांनी, खोटं नाटं सांगून संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, आणखीन बरंच काय काय, त्याचा प्रभाव त्यांना दिसलेला आहे. कारण इथली जनता आहे ना, त्यांची विवेकबुद्धी ढासळलेली आहे, सद्विवेकबुद्धी ढासळलेली आहे. मित्रांनो, इतकी वर्ष भारताने परकीयांचं आक्रमण झेललं, इतकी वर्ष गुलामगिरी झेलली, त्याला कारणच हे आहे, आपली जी बुद्धी आहे ना, भारतीयांची बुद्धी, ती सद्विवेक बुद्धी जी आहे ना, ती कुठेतरी कोलमडते, ढासळते. म्हणजे आपला भारतीय थोडक्यात एका विषयासाठी त्याचा जाड पडताळ न करता, त्याची शहानिशा न करता त्याच्यावरती विश्वास ठेवतो. मग ते खरं आहे खोटं आहे हे तो समजत नाही. हा इतिहास आहे भारताचा मित्रांनो. म्हणून डच, पोर्तुगीज, ग्रीक, अनेक इंग्रज, मोगल, किती जणांचं नाव घेऊ, येऊन इथे राज्य करून गेलेत, भारताला गुलाम करून गेलेत. त्याला कारणच हे आहे, हा इतिहास आहे भारतीयांचा. कारण भारतीय लगेचच इमोशनल होतात. लक्षात घ्या, इमोशनल होतात. कोणीतरी काहीतरी सांगितलं, अरे पण त्याची जाच पडताळ कर ना, त्याची शहानिशा कर, नक्की काय घडते, नक्की काय बोलतोय समोरची व्यक्ती, नक्की काय सांगते समोरची व्यक्ती, त्याच्यामागे त्याचा हेतू काय आहे हे समजून न घेता तो लगेच रस्त्यावर येतो, तो लगेच आपले वक्तव्य द्यायला सुरुवात करतो, तो लगेच विरोध करायला सुरुवात करतो. आणि ही गोष्ट ह्या विरोधकांना 100% माहिती आहे. आणि त्याचाच फायदा त्याने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेतला होता आणि नरेंद्र मोदी यांना 240पर्यंत रोखलं होतं. मित्रांनो, याला कारण हे विरोधक नाही आहेत, तर ह्या देशातील जनता आहे, जी शहानिशा न करता आपल्या सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून निर्णय घेते, समोरच्याचा हेतू समजून न घेता आपल्या सद्विवेक बुद्धी गहाण ठेवते. अशा लोकांच्या चरणी आता हे त्यामुळे त्यांना माहिती आहे की जर ती वेळ आली विरोध करायची तर आमच्या बाजूने ही जनता उभी राहील. बरेचसे आमचे जे गुलाम आहेत ते लगेच येऊन त्याला खतपाणी घालतील, हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी तात्पुरतं काय दाखवलं आहे, सपोर्ट दाखवला, तात्पुरताच सपोर्ट. हां, आप लढो हम कपडा संभालते, तुम्हाला माहीत असेल हे वाक्य, तुम लढो हम लोग कपडा संभालते. आणि मग ते कपडे उद्या सकाळी तुम्ही येलास ते कपडे घेऊन आम्ही जाऊ, आमच्यासाठी वापरू, आणि जगलास तर तुमचे कपडे उतरवलेले आहेत ना, ते तसंच घेऊन आम्ही तुम्हाला सांगू, हा नागडा बघा फिरतोय, हा वस्त्रहीन कसा फिरतोय. लक्षात आलं का? म्हणजे दोन्ही बाजून बोलायला हे तयार आहे. जय झाला तरीही नावं ठेवायचं आहे आणि पराजय झाला तरी नावं ठेवायचं आहे. मित्रांनो, हे जे तात्पुरतं समर्थन होतं ना, ते तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्या मागचा हेतू काय होता, त्याच्या मागचा उद्देश काय होता, तर जनसामान्यामध्ये आधी आपली प्रतिमा निर्माण करायची की आम्हीसुद्धा भारत सरकारला समर्थन करतोय, कुठल्याही अटीतटी न सांगता. लक्षात आलं का? बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त. हे लक्षात घ्यावं, जनसामान्यामध्ये आपली प्रतिमा उभी करण्यासाठी. आता विरोध काय करतायत, कारण त्यांच्या लक्षात आलं भारत सरकार नक्की काय करते, ह्याच्यामागे भारत सरकारचं किंवा सैन्याचं काय नेमकी मनसुबी आहे.
काय विचारधारा आहे, काय रणनीती आहे हे त्यांच्या लक्षात आलं. भारत सरकारने नक्की काय केलं आहे, सेनाने काय केलं आहे, मिलिटरीने काय केलं नक्की, पाकिस्तानने कशी काय वाताहत लावली आहे हे त्यांना माहिती आहे, हे त्यांना समजते, उमजते. एवढी बुद्धी त्यांनी घाण ठेवलेली नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना सगळं कळते आहे नक्की काय झालेलं आहे, नक्की पाकिस्तानाची काय वाताहत लावलेली आहे, नक्की पाकिस्तानाचं कसं थोबाड फोडलेलं आहे. सर्वात मोठं थोबाड काय फोडलं आहे तर त्यांची अणुशक्ती जी होती ना, अणु ऊर्जा जी होती, जे वेपन्स होते, शस्त्रसाठा होता, त्याचं तोंड दोन्ही बाजून बंद केलेलं आहे, खालूनसुद्धा आणि वरूनसुद्धा, एक्झिटसुद्धा आणि एंट्रीसुद्धा, प्रवेशसुद्धा आणि बाहेर येण्याचा मार्गसुद्धा, दोन्हीसुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे आता बघा तुम्ही, पाकिस्तान, आम्ही अणुऊर्जाची शक्ती असलेले देश आहोत, आमच्याकडे अणुवस्त्र आहेत, आम्ही कधीही अणुवस्त्र वापरू अशी भाषा वापरत नाही आहे. पण भारताने त्याचं समर्थन नाही केलं आहे, भारताने ते ॲग्री नाही केलं आहे. का तर जागतिक लेवलला झालं असेल, घडलं असेल, कोणीतरी घडवलं असेल. लक्षात आलं का? ही रणनीती आहे मित्रांनो. कारण त्याच्यातून जो विसर्ग होतोय त्या अणुऊर्जेचा, त्या विसर्गामुळे तेथील सामान्य जनतासुद्धा त्याच्यात हे होऊ शकते, जनतेवरतीसुद्धा त्याचा प्रभाव होऊ शकतो, जनतेची वाताहत होऊ शकते. या विसर्गातून जी अणुऊर्जा विसर्जित होते तिथून, त्याचा विसर्ग होतो आहे. मित्रांनो लक्षात आलं का? ते रेडिएशन जे निघते तिथून, ते रेडिएशनमुळे, म्हणून भारताने त्याचं ते स्वीकारलं नाही की आम्हीच तिथे अटॅक केलं आहे, आम्हीच बलुचिस्तानाला खतपाणी घालतो आहे, आम्हीच सिंध प्रांताला खतपाणी घालतो आहे, आम्हीच ते जे शूटर आले आहेत, इनव्हिजिबल शूटर, कोण येतो आणि कोण मारून जातो हे अतिरेक्यांना माहिती नाही आहे. ते शूटर कोण आहेत, ते मारणारे कोण आहेत, कोण हत्यारे आहेत, कोण ह्या अतिरेक्यांना मारतायत, शोधून शोधून मारतायत, त्याचंसुद्धा समर्थन केलेलं नाही. का? कारण ही रणनीती आहे. आणि हे ह्या विरोधकांना माहिती आहे. 9 ठिकाणी जे हल्ला केला आणि त्यांचे लॉन्चपॅड नष्ट केलेत, त्यांचे हवाई बेस नष्ट केलेत. मित्रांनो लक्षात घ्या, पाकिस्तानाचे हवाई बेस नष्ट केले, अतिरेक्यांचे लॉन्चपॅड नष्ट केले आणि अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. आणि सर्वात मोठा बॉम्ब काय टाकला आहे तर पाणी, सिंधू जलसंधी ही रोखलेली आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे, त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. आधी हा मोठा अणुबॉम्ब टाकलेला आहे, पाण्या वाचून आता पाकिस्तान तडफडतो आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ही रणनीती आहे. आणि नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक वेळी येऊन एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आम्हाला कोणाच्याही मध्यस्थ्याची आवश्यकता नाही आहे. आता विरोधक म्हणत आहेत ट्रम्पच्या खाली लोटांगण घातलं, ट्रम्पच्या चरणी लोटांगण घातलं, अमेरिकेच्या समोर लोटांगण घातलं. नाही मित्रांनो, ट्रम्पने येऊन सांगितलं की आम्ही मध्यस्थी केली आहे आणि त्याच्यानंतर ते नाकारलंसुद्धा की मी स्पष्टरित्या त्याच्यात मध्यस्थ नव्हतो, मी फक्त सांगितलं, बोललो. अरे भारताने प्रत्येक देशाबरोबर संवाद साधलेला आहे. जसं अमेरिकेबरोबर संवाद साधला तसा इतर देशांबरोबर पण संवाद साधलेला आहे की हे युद्ध आम्ही छेडलेलं आहे. ह्या युद्धाचे जो परिणाम येईल तो परिणाम पाकिस्तानने भोगावा, जगाने भोगावा, हे स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. त्याच्यात किंतु परंतु काही नाही. आणि हे ह्या विरोधकांना माहिती आहे नक्की काय घडते आहे, नक्की भारत सरकार काय करते, नरेंद्र मोदीजी काय करत आहेत, काय रणनीती आहे, हे सगळं माहिती आहे. ह्या विरोधकांना माहिती आहे, त्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनासुद्धा माहिती आहे, त्यांच्या हुजऱ्यांना, त्यांच्या गुलामांनासुद्धा माहिती आहे. पण ते येऊन आता नरेंद्र मोदीजींचा विरोध करत आहेत. नरेंद्र मोदीजी कसे 56 इंची छाती होती ती कशी त्यांची फूस झाली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण येणाऱ्या काळात
हेच तोंडावर पडणार आहे, तोंड घशी पडणार आहे. तसं आता हे ट्रम्प तात्या तोंड घशी पडलेले आहे. आणि ट्रम्प तात्या का करतायत, असं का वागतायत? ज्यावेळी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये ट्रम्प तात्या भारताची बाजू घेत होते, हिंदूंची बाजू घेत होते. नरेंद्र मोदीजी माझा मित्र आहे म्हणून सांगत होते. त्यांना ते ती निवडणूक जिंकायची होती, त्यांना ते पद अचीव करायचं होतं, त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी आखलेली ती रणनीती होती. आता जी रणनीती आहे त्यांची ती अमेरिकेच्या दृष्टीने, अमेरिका फर्स्ट, अमेरिका प्रथम. जसं नरेंद्र मोदीजी म्हणतात भारत प्रथम, भारताच्या नागरिकांचं हित प्रथम आहे, पहिलं आहे, तसं ते ट्रम्प बोलते. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे मित्रांनो, कुठलाही देश, भले रशिया आज आपल्यासोबत आहे, आपण म्हणतो रशिया हा आपला मित्र आहे, किंवा इस्रायल आपला मित्र आहे. मित्रांनो, एका मर्यादेनंतर, काळ वेळ परिस्थितीनंतर प्रत्येक देश आपलं स्वार्थ साधू शकतो, आपलं मतलब साधू शकतो, कारण तेच त्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे कुठलाही देश असो किंवा कुठलीही व्यक्ती असो, देशच कशाला, तुम्ही सामान्य तऱ्हा घ्या ना, सामान्य व्यक्ती घ्या, ते एका मर्यादेपर्यंत तुम्हाला साथ दे, त्याच्यानंतर नाही देणार. का नाही देणार? कारण त्याला स्वार्थ साधायचं आहे, मतलब साधायचं आहे. अशी एखादीच व्यक्ती असते जी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत साथ देते, कारण त्याची आणि तुमची विचारधारा एक असते. शक्यता जर विचार केला या जगामधील देशांचा, तर इस्रायल हे आपल्याबरोबर 100% उभं राहील, कारण त्यांची आणि आपली विचारधारा एकच आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांची, इस्रायलची आणि भारताची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भारत इस्रायलच्या सोबत आणि इस्रायल भारताच्या सोबत अगदी 100% उभं राहील. पण इतर देशांचं मी सांगू शकत नाही, आणि तीच परिस्थिती आहे मित्रांनो. त्यामुळे उद्या सकाळी आपले ट्रम्प काय बोललेत, ट्रम्पने आपली बाजू मांडली, ट्रम्पने आपले विचार मांडले, तर ते अयोग्य नाही आहे. त्याने आपल्या देशाला प्रथम ठेवून, किंवा पुनीत उद्या जर सकाळी काय बोलले तर ते आपल्या देशाला समोर ठेवून बोलणार आहे. जिनपिंग काय बोललेत ते आपल्या देशाला समोर ठेवून बोलणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने बघू नका इतर देशांकडे. आणि आता भारत आत्मनिर्भर झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. कारण भारताने आपला जो शस्त्रसाठा आहे जो भारतात निर्माण केलेला आहे त्याचाही वापर केलेला आहे. आणि आपल्या शस्त्रसाठ्यामध्ये काय ताकद आहे, काय क्षमता आहे, या युद्धातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक बाजारपेठ आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आपल्याकडे आता इतर देश या युद्धसामुग्रीसाठी हे करणार, आता मागणी करणार. मग युद्धसामुग्रीची बाजारपेठ आपण निर्माण केलेली. आता आपण आपल्याकडून युद्धसामुग्री विकण्यासाठी बाजारात उतरणार आहोत. यापूर्वी युद्धसामुग्री आपण विकत घेत होतो, आता युद्धसामुग्री आपण विकणार आहोत इतर देशांना, आणि तीसुद्धा टेस्टेड, परीक्षण केल्यानंतर. लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्वात मोठं काम केलेलं आहे आपल्या भारताच्या सैनिकांनी, भारताच्या नेतृत्वाने, भारत सरकारने भारताची प्रतिमा स्पष्ट भाषेत जगासमोर मांडलेली आहे. आणि ही जी युद्धसंधी झालेली आहे हा फुलस्टॉप नाही आहे, स्वल्पविराम आहे. हा फुलस्टॉप नाही, स्वल्पविराम आहे. अजून वाक्य पूर्ण व्हायचं आहे. आणि हे अनेक मंचावरून नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे, त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे, जे मिलिटरीचे प्रमुख आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता विरोधक का विरोध करतायत? कारण त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. जी चौथी अर्थव्यवस्था झालेली आहे, चौथ्या स्थानावरती भारत विराजमान झालेलं आहे, हे त्यांच्या आता नजरेत खुपायला लागलेलं आहे. आणि भारताची प्रतिमा आता उंचावलेली आहे.
या युद्धामुळे आणखीन जर पुढे हे युद्ध सुरू झालं, आणखीन जर का निर्णय घेतले भारत सरकारने, तर आणखीन भारत सरकारची प्रतिमा उंचावेल, नरेंद्र मोदीजींची प्रतिमा उंचावेल. ही गोष्ट आता त्यांच्या डोळ्यात खुपायला लागलेली. भारत आता युद्धनीतीमध्ये आणि शस्त्रनीतीमध्ये आता अग्रक्रमांकावर आहे, हे त्यांच्या डोळ्यात खुपायला लागलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, नक्की काय घडते, का विरोध आहे हा विरोध स्वार्थासाठी आहे, मतलबासाठी आहे. त्यांना देशाशी काही मतलब नाही, त्यांना राष्ट्राशी काही मतलब नाही, या जनतेशी काही मतलब नाही. ही गोष्ट गाठीस बांधून घ्या. आता विरोध काय? असदुद्दीन ओवैसी आज ज्या भाषेत बोलतोय, आज भारताचा प्रवक्ता म्हणून तो जगभर फिरतोय. का फिरतोय याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आज त्याची ही परिस्थिती का आली आहे, शशी थरूर का चाललेत, म्हणजे जे काँग्रेसी, कट्टर काँग्रेसी शशी थरूर आज नरेंद्र मोदीजींची भाषा बोलत आहेत. आज असदुद्दीन ओवैसी नरेंद्र मोदीजींची भाषा बोलत आहेत. का बोलत आहेत? हे नेते आज नरेंद्र मोदीजींची भाषा का बोलत आहेत, भारताचं समर्थन का करत आहेत, याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, आधी समर्थन का केलं आणि आता विरोध का करत आहेत. कारण त्यांचे राजकीय भविष्य आता अंधारात दिसते, त्यांच्या पायाखालची आता जमीन सरकायला लागली. असं जर होत राहिलं, असं जर घडत राहिलं आणि भारताची प्रतिमा जर उज्ज्वल होत गेली, तर आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल आणि एक छत्री नरेंद्र मोदीजी राज्य करतील या देशावरती, ह्याची भीती त्यांना आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आता विरोध का? फक्त स्वार्थ, मतलब. त्यांना देशाशी, राष्ट्राशी, या जनतेशी काही मतलब नाही आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे जे विचार मी तुमच्यासमोर मांडतोय, ठेवतोय, त्याच्यात किती तथ्य आहे, किती वास्तव आहे, हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे, मला काय म्हणायचं आहे. आधी समर्थन का आणि आता विरोध का? आता पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे, आर्थिकस्थित्या, मानसिकस्थित्या आणि शारीरिकस्थित्या. आता पाकिस्तान परत जोमाने जर उभं राहायचं असेल, तर त्यांना आणखीन कितीतरी दशकं प्रयत्न करावे लागेल, कितीतरी मेहनत घ्यावी लागेल. आणि मित्रांनो, जो कोलमडलेला आहे, मेलेला आहे, मृत अवस्थेत आहे, त्याला तुम्ही किती खतपाणी घाला, तो परत जिवंत होणार नाही. मग अमेरिकेने असो किंवा जगाने किती त्याला मदत करावी, कसल्याही प्रकारे मदत करावी, काही फरक नाही पडणार आहे. त्यामुळे जे आता त्याला कर्ज मिळालेलं नाही, ते कर्ज कुठे वापरायचं? खाण्यासाठी वापरायचं, युद्धासाठी वापरायचं, की आपले खिसे भरून पलायन करायला वापरायचं? याच्यात आता या विवंचनेमध्ये आता पाकिस्तान आहे आणि त्याच्यावरती अटी लावलेले आहेत. हे कशा प्रकारे तुम्ही हे जे काय कर्ज दिले आहे ते वापरण्यासाठी अटीसुद्धा लादलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा पाकिस्तानची अवस्था काय, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक भयक्रांत आहे. ते फक्त तिथे दाखवत आहेत आपल्या जनतेला की आम्ही जिंकलो आहे, आपला विजय झालेला आहे, भारताने हे युद्ध थांबवलं आहे, भारत घाबरला आहे. मित्रांनो, जसे हे इथे विरोधक आहेत ना भारतामध्ये, देशामध्ये खोटं नाटक, खोटं नरेटिव्ह सेट करणारे, तसंच पाकिस्तान आहे. पाकिस्तान आणि इथले जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. ते पाकिस्तानचाच अजेंडा चालवत आहेत. यापूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदीजीला रोका. म्हणजे विचार करा, राहुल गांधी परदेशात जाऊन म्हणालेत की या सरकारला रोका म्हणून. जगाला त्याने आव्हान केलं होतं, या सरकारला रोका, नरेंद्र मोदीजींना रोका. ज्या नरेंद्र मोदीजींना या जनतेने निवडून दिलं आहे आणि जनतेने निवडून दिलेल्या त्या सरकारला रोखण्यासाठी राहुल गांधी परदेशात आव्हान करत आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्यांचे मनसुबे काय आहेत, त्यांचा हेतू काय आहे, त्यांचा मतलब काय आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा.
वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. पुरताच इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.